नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. जसं की तुम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, आपण 25 दिवसाचा प्लॅन बनवला होता. बट या 25 दिवसामध्ये तुमचा डेली टार्गेट, वीकली टार्गेट काय असायला पाहिजे आणि त्यासोबतच परीक्षेच्या दिवशी तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या 25 दिवसामध्ये काही अडचण असेल आणि तुम्हाला त्या अडचणीचं निराकरण करायचं असेल, तर त्यासाठी आपली 25 दिवसाची रेकॉर्डेड बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस हे रेकॉर्डेड सेशन्समध्ये कव्हर केला जातो. त्यासोबतच तुम्हाला मटेरियल्स मिळतात, स्टडी मटेरियल्स मिळतात, जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट वगैरे सर्व गोष्टी मिळतात. जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिस करून जास्तीत जास्त कॉन्फिडन्स बिल्डअप कराल आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये चांगले मार्क्स घेऊन तुम्ही क्वालिफाय व्हाल. तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही रेकॉर्डेड बॅच लवकरात लवकर जॉईन करून प्रिपरेशनला सुरुवात करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला जॉईन करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या MBA CETचा सिलेबस काही अशा प्रकारे आहे. लॉजिकल रिझनिंग, अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, व्हर्बल ॲबिलिटी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असे 4 युनिट्स असतात. लॉजिकल रिझनिंग हा सर्वात मोठा युनिट आहे आणि स्कोरिंग युनिट आहे, ज्यामध्ये 75 प्रश्न विचारले जातात 75 मार्कासाठी. अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग 25 प्रश्न 25 मार्कासाठी. व्हर्बल ॲबिलिटी किंवा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन 50 प्रश्न 50 मार्कासाठी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 प्रश्न 50 मार्कासाठी. सो अशा प्रकारे 200 प्रश्नांची 200 मार्काची ही तुमची एक्झाम असते. पेपर पॅटर्न कसा आहे बघा. CBT मोड ही एक्झाम असते, कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग असते. तुम्हाला कॉम्प्युटरवरती बसूनच ही एक्झाम द्यावी लागणार आहे. 200 प्रश्नांची 200 मार्काची ही परीक्षा असते, जसं की मी तुम्हाला सांगितलं. आणि हे 200 प्रश्न तुम्हाला 150 मिनिटामध्ये पूर्ण करायचे आहेत. MCQ बेस एक्झाम असणार आहे. एक प्रश्न दिला जातो, त्यासाठी 5 ऑप्शन्स तुम्हाला दिले जातील. त्या 5 ऑप्शन्स पैकी तुम्हाला राईट ऑप्शन जो आहे तो चूज करून आन्सर द्यायचा आहे. प्रत्येक राईट आन्सरला 1 मार्क आहे आणि निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये अजिबात नाही. सो तुम्हाला एक ॲडव्हांटेज आहे की 200 पैकी 200 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. जर डेली टार्गेट आपण ठेवला तर डेली आपल्याला 3 ते 4 तास एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी द्यावेच लागतील. यामध्ये 4 टप्पे आहेत. एक म्हणजे कोर प्रॅक्टिस, दुसरा आहे स्पीड प्रॅक्टिस, तिसरा आहे ॲनालिसिस आणि चौथा आहे रिव्हिजन. कोर प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला क्वांटिटेटिव्ह आणि लॉजिकल रिझनिंग जे सगळ्यात मोठे युनिट आहेत, याला 90 मिनिट्स तरी दिवसातून द्यायचे आहेत. आणि अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, व्हर्बल ॲबिलिटी हे जे छोटे छोटे युनिट्स आहेत, याला 60 मिनिट्स जर रोज दिलात तर तुमचं कोर प्रॅक्टिस जे आहे ते व्यवस्थित होऊ शकते. आता कोर प्रॅक्टिसमध्ये तुमचे जे युनिट्स आहेत ते व्यवस्थित कव्हर होतात. बट यामध्ये फक्त कोर प्रॅक्टिस करून फायदा नाही. या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला स्पीड जितकी जास्त असेल तितका तुमचा फायदा होणार आहे. सो स्पीड प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला करावी लागेल. आता स्पीड प्रॅक्टिससाठी तुम्ही 45 मिनिट्स डेली जर दिलात, प्रत्येक क्वेश्चन 45 सेकंडच्या मध्ये होत आहेत असं तुम्ही जर प्रिपरेशन केलं तर तुमचं स्पीड प्रॅक्टिस व्यवस्थितपणे होणार आहे. मग त्यानंतर काय करायचं, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल, जेव्हा तुमचे MCQs तुम्ही सोडवाल, त्यानंतर तुम्हाला कळणार आहे की तुमचे मिस्टेक्स काय काय झालेले आहेत, तुमचा हार्ड टॉपिक कुठला जातं, या सर्व गोष्टी कळतात. त्यासाठी तुम्ही डेली 30 मिनिट्स द्यायचे आहेत. म्हणजे तुमचे मिस्टेक्स काय झालेले आहेत ते अनालाइज करायचे आहेत, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि एकदा का अनालाइज झालं की मग तुम्हाला त्या गोष्टी रिवाइज करायच्या आहेत. ठीक आहे, हे तुमचा डेली स्टडी प्लॅन असला पाहिजे. आता डेली स्टडी प्लॅन आपल्याला कळलाय, तर बाकी आता हेच रेग्युलर आपल्याला करायचं आहे, हेच दर दिवशी आपल्याला करायचं आहे. तर वीकली टार्गेट काय असलं पाहिजे ते आता आपण पाहूया. आता आपण वीकली जो टार्गेट आहे तो बघूया. बघा, प्रत्येक जो वीक टार्गेट आहे त्यामध्ये इथे राईट साईडला तुम्ही बघू शकता की तुमचा फोकस कशावरती असायला पाहिजे ते मी दिलेलं आहे. आता वीक 1 जो आहे तुमचा फोकस पूर्णतः हाय स्कोरिंग बेसिक टॉपिक्सवरती असायला पाहिजे. ठीक आहे, जसं की जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, जे 100% तुम्हाला मार्क्स मिळवून देतातच, असे टॉपिक्स आपण लास्ट सेशनमध्ये पण पाहिले होते. आता मी तुम्हाला परत सांगत आहे यामध्ये कसं तुमचा टार्गेट असला पाहिजे. ठीक आहे, आता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, जो की प्रॅक्टिकल युनिट आहे. यामध्ये तुम्हाला सॉल्व करावं लागतं, है ना. फॉर्म्युलाज लक्षात ठेवावे लागतात आणि त्या फॉर्म्युलानुसार तुम्हाला सॉल्व करावे लागतात मॅथमॅटिकल क्वेश्चन्स. ठीक आहे, यामध्ये पर्सेंटेज आलं, रेशिओ प्रपोर्शन, प्रॉफिट अँड लॉस, ॲव्हरेज, टाईम अँड वर्क, टाइम, स्पीड, डिस्टन्स, मिक्सचर्स, या सर्व गोष्टी येतात. ठीक आहे, या टॉपिक्सवरती आपल्याला जास्त फोकस करायचं आहे, जे की तुम्हाला मार्क्स मिळवून देतातच 100%. आता तुम्ही काय करायचं आहे, वीक 1 आहे तुमचा, हा पहिला आठवडा आहे, यावरती हाय स्कोरिंग टॉपिक्स क्वांटिटेटिव्ह
ॲप्टिट्यूड मधले हे सर्व आहेत. ठीक आहे, यावरती फोकस करायचं. आता फोकस कसं करायचं आहे, याचे कमीत कमी या टॉपिक्सचे 40 प्रश्न डेली तुमचे झालेच पाहिजे. आता बघा, तुम्हाला हे जास्त वाटत असेल, बट वेळ सुद्धा आपल्याकडे कमी आहे. सो आपल्याला जास्तीत जास्त करावंच लागणार आहे ना. मेहनत तर आपल्याला करावीच लागणार आहे, कारण आपल्या फ्युचरचा प्रश्न आहे, करिअरचा प्रश्न आहे. सो या कमीत कमी वेळेमध्ये, आता तुम्ही प्रिपरेशन केलं नाही म्हणून तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त मेहनत तर घ्यावीच लागणार आहे. सो 40 क्वेश्चन्स डेली क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे या टॉपिक्सवरची प्रॅक्टिस करायचेच आहे. ठीक आहे, आणि जसं की आपण पूर्ण वीक करणार आहोत, त्यामुळे 250+ क्वेश्चन्स तर आपले एका वीकमध्ये व्हायलाच पाहिजेत, फक्त क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे. ओके, त्याचप्रमाणे लॉजिकल रिजनिंग आहे तुमचा. लॉजिकल रिजनिंगमध्ये लिनियर अरेंजमेंट, सर्क्युलर अरेंजमेंट, सिटिंग अरेंजमेंट, बरं का, ब्लड रिलेशन, डायरेक्शन्स, कोडिंग डिकोडिंग, सिलोजिझम, यावरती आपला हाय फोकस असला पाहिजे. ह्याचे कमीत कमी 30 क्वेश्चन्स डेली तर तुम्ही केलेच पाहिजे. ओके, हे लॉजिकल रिजनिंग झालं. त्यानंतर आहे तुमचं अबस्ट्रॅक्ट रिजनिंग. अबस्ट्रॅक्ट रिजनिंगमध्ये सोपे असतात, जसं की फिगर सिरीज, ऑड वन आउट, मिरर इमेज, वॉटर इमेज, पेपर फोल्डिंग, एम्बेडेड फिगर्स. ठीक आहे, हे हाय स्कोरिंग टॉपिक्स आहेत. याचे 15 ते 20 क्वेश्चन्स तुम्ही केलात तरी तुम्हाला इनफ आहे. अबस्ट्रॅक्ट रिजनिंग छोटा युनिट आहे, 25 प्रश्न टोटल तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये येतात. ठीक आहे, आणि त्यानंतर आहे वर्बल ॲबिलिटी. वर्बल ॲबिलिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे पॅसेज. ओके, 2 पॅसेज डेली, दर दिवसाला 2 पॅसेज तुम्ही करायचेच आहेत. ओके, त्यानंतर पॅराजंबल, सेटिंग कंप्लेशन, सेंटेन्स कंप्लेशन, एरर स्पॉटिंग, वोकॅब्युलरी, हे सर्व तुम्ही टॉपिक्सवरती फोकस करू शकता. याचे 25 प्रश्न डेली केलात तरी वर्बल ॲबिलिटी व्यवस्थितपणे प्रॅक्टिस होतो, कव्हर होतो. ठीक आहे, आता हा झाला तुमचा पूर्ण आठवडा. पहिला आठवडा जो आहे तो फाउंडेशन बिल्डिंगचा आहे. अशा प्रकारे हे सर्व टॉपिक्स आपल्याला फोकस करायचे, प्रॅक्टिस करायचे. ठीक आहे, ऑल राईट. आता इथून सुरू होतो दुसरा आठवडा, म्हणजे सेकंड वीक. आता आपण फर्स्ट वीकमध्ये काय केलं, जे स्कोरिंग टॉपिक आहेत है ना, जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, जे स्कोर तुम्हाला मिळवून देणारच आहेत, ते टॉपिक्स पाहिले. तिथे आपलं काय झालं, मार्क्स फिक्स झालेले आहेत आता, बरोबर आहे. आता इथून काय करायचं, दुसऱ्या आठवड्यापासून आपला जो उरलेला भाग आहे है ना, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. म्हणजे काय होईल, जे स्कोरिंग टॉपिक आहे ते तर सिक्युअर झाले, आपले मार्क्स सिक्युअर झाले, बट आता आपल्याला मार्क्स वाढवायचे. त्यामुळे जो उरलेला टॉपिक आहे किंवा उरलेले टॉपिक्स आहेत ते आपल्याला करायचे, म्हणजे आपला पूर्ण सिलेबस कंप्लीट होऊन जातो, बरोबर आहे. आता जसं की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे आहेत, नंबर सिस्टीम, अल्जेब्रा बेसिक्स, जॉमेट्री बेसिक्स, सिम्प्लिफिकेशन, DI आहे, याच्यावरती आपला फोकस असायला पाहिजे सेकंड वीकमधला. सेकंड वीकचा असं आपलं प्रिपरेशन असलं पाहिजे. मग यावरती तुम्ही 45 क्वेश्चन्स डेली करू शकता. त्यानंतर लॉजिकल रिजनिंगमध्ये कॉम्प्लेक्स अरेंजमेंट, इनपुट आउटपुट, पझल, मिक्स्ड रिजनिंग, वेन डायग्राम, यावरती फोकस करू शकता. डेली 35 क्वेश्चन्स केलात तरी तुमचं सेकंड वीकमध्ये तुमचं प्रिपरेशन, म्हणजे उरलेले भागाचं प्रिपरेशन होऊ शकतं. आता अबस्ट्रॅक्ट रिजनिंग आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन यामध्ये टॉपिक्स खूप कमी आहेत. सो मगाशी जे टॉपिक्स तुम्हाला फर्स्ट वीकमधले सांगितलेले आहेत ते पूर्ण कंप्लीट टॉपिक्स आहेत. ठीक आहे, सो यावरती जास्त आपल्याला फोकस करायचा. म्हणजे तुमचा आता सेकंड वीकमध्ये काय होतोय की उरलेला जो सिलेबस आहे तो सुद्धा कव्हर होत आहे, म्हणजे सिलेबस इथे आपला कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, आता येतोय आपला तिसरा आठवडा, म्हणजे थर्ड वीक, बरोबर. इथे मॉक टेस्ट वरती जास्त फोकस करायचा आता आपल्याला. टार्गेट काय ठेवायचं आहे तिसऱ्या वीकमध्ये आपल्याला, 3 मॉक टेस्ट इन अ वीक, म्हणजे फुल मॉक टेस्ट. प्रत्येक आठवड्यामध्ये 3 फुल मॉक टेस्ट झाले पाहिजेत. पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा 3, दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा 3, तिसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा, आणि चौथ्या आठवड्यामध्ये थोडेसेच दिवस उरतात, त्यामध्ये तुम्ही एक केलं तरी चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे, आता डेली प्रॅक्टिसमध्ये 45 क्वेश्चन्स क्वांटिटेटिव्हचे, 40 क्वेश्चन लॉजिकलचे, 30 क्वेश्चन अबस्ट्रॅक्टचे आणि 30 क्वेश्चन वर्बल ॲबिलिटीचे तुम्ही करायचे आहेत. ठीक आहे, आता हे पूर्णतः एक्झाम सिम्युलेशन आहे. एक्झाम सिम्युलेशन म्हणजे काय, एक्झॅक्टली एक्झाममध्ये जसं आपण परफॉर्म करणार आहोत तसंच आपल्याला इथे परफॉर्म करायचं आहे. जसं की एक रिअल एक्झामच चालू आहे तसं आपल्याला प्रॅक्टिस करायची. ओके, त्यानंतर जो मुख्य तुमचा फोकस असणार आहे, जो मेन फोकस असणार आहे, तो टाइम मॅनेजमेंटवरती आता असणार आहे. तिसरा वीक जो आहे, आता इथे आपल्याला काय करायचं, थोडासा माइंड गेम खेळायचा आहे, टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे, आता हे प्रॅक्टिस करणं म्हणजे नुसतंच सोडवायचं नसतं. इथे आपल्याला प्रत्येक प्रश्न 45 सेकंडच्या आत होतो की नाही हे पण पाहावं लागेल. कुठे आपले टॉपिक्स हार्ड जात आहेत, कुठल्या क्वेश्चन्स आपल्याला हार्ड जात आहेत, हे सर्व ॲनालाइज करायचं आहे. आपले मिस्टेक्स आपल्याला बाहेर काढून ते सुधारवायचे आहेत. त्यासाठी ही प्रॅक्टिस असते. नुसतंच आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतोय, आन्सर देतोय, संपलं, इतकं नसतं. ते मिस्टेक शोधून आपल्या मिस्टेक क्लिअर करावे लागतात, त्यासाठी प्रॅक्टिस असते, हे लक्षात ठेवा. सो 3 मॉक टेस्ट दर आठवड्याला,
त्यानंतर हे डेली प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स इतके झालेच पाहिजेत आणि प्रत्येक प्रश्नाच्या मागे 45 सेकंडच्या मध्ये होतोय की नाही हे पाहायचं आहे. टाइम मॅनेजमेंट अशा प्रकारे होणार आपलं. ठीक आहे, 45 सेकंडच्या मध्ये जर प्रत्येक प्रश्न तुम्ही सोडवलात तर तुमचं 200च्या 200 प्रश्न अटेम्प्ट होऊ शकतात. ओके, त्यानंतर अटेम्प्ट स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे तुम्हाला बघावं लागेल. आता अटेम्प्ट स्ट्रॅटेजी म्हणजे काय की पहिलं तुम्ही कुठला युनिट घ्याल, लॉजिकल रिजनिंग घ्याल का की ॲब्स्ट्रॅक्ट रिजनिंग घ्याल की वर्बल ॲबिलिटी, वेगवेगळे तुम्ही काय करा. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं 3 मॉक टेस्ट, फुल मॉक टेस्ट एव्हरी वीक असणार आहे. प्रत्येक आठवड्याला तुम्ही चेक करा की बाबा कोणत्या स्ट्रॅटेजीने है ना माझं टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित होतं. म्हणजे लॉजिकल रिजनिंग पहिला घेतला तर टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित होतोय की क्वांटिटेटिव्ह पहिला घेतला तर मग माझं टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित होतंय. कारण क्वांटिटेटिव्हमध्ये आपल्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, राईट, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो जी स्ट्रॅटेजी काम करते ती स्ट्रॅटेजी एक्झाममध्ये वापरायची. त्यानंतर वीक एरिया जो आहे तो इम्प्रूव्ह करायचा आहे आपल्याला तिसऱ्या वीकमध्ये. ओके, सो हे तुमचा तिसरा वीक आहे जो की पूर्णतः एक्झामची तयारीमध्ये आपल्याला लावायची आहे. आता उरला चौथा आठवडा, म्हणजे काही दिवसच आहेत, याच्यामध्ये पूर्ण 7च्या 7 दिवस तुम्हाला मिळणार नाही आहेत. आलं का लक्षात? सो जितके तुम्हाला फायनल दिवस मिळालेले आहेत प्रिपरेशनसाठी त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. अदरवाईज तुम्ही जे काही प्रिपरेशन केलं आहे ते सगळं पाण्यात जाईल. बघा, नवीन टॉपिक्स अजिबात घ्यायचा नाही. नो न्यू टॉपिक्स. ठीक आहे, न्यू टॉपिक्सकडे बघायचं सुद्धा नाही. हे चौथ्या आठवड्यामध्ये, शेवटच्या आठवड्यामध्ये न्यू टॉपिक्सकडे बघायचं सुद्धा नाही. ठीक आहे, फक्त आपल्याला केलेले जे म्हणजे प्रिपेअर केलेले टॉपिक्स आहेत त्याचं रिव्हिजन करायचं आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. अदरवाईज जे काही प्रिपेअर केलं आहे सगळं काही पाण्यात जाईल. ठीक आहे, आता प्रॅक्टिस प्लॅन कसा असला पाहिजे, मॉक टेस्ट एव्हरी अल्टरनेट डे. ठीक आहे, डेली केलात तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, 2.5 आवर्स कंटिन्युअस सिटिंग प्रॅक्टिस. आता 2.5 तासाचं एक्झाम असते, मग तुम्हाला 2.5 तास रोज बसणं पॉसिबल आहे नाही हे तुम्हाला आता प्रॅक्टिस केल्यावरच कळेल. सो तुम्हाला रोज 2.5 तास बसून प्रॅक्टिस करायची आहे, ह्याची सवय ठेवावी लागेल. कारण काय होतं, आपलं माइंड जो आहे 1 तास झेलू शकतो. ठीक आहे, कॅपॅसिटी त्याची असते. 1 तासाच्या वर गेलं तर तो पूर्णतः वीक होऊन जातो, माइंड पूर्णतः वीक होऊन जातं, डोकं चालत नाही, आपल्याला लॉजिक लावता येणार नाही, असं होतं. सो रोज 2.5 तास बसून प्रॅक्टिस केलं तर माइंडला सवय लागून जाते आणि एक्झाममध्ये प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे, आता या लास्ट वीकमध्ये तुमचा फोकस असला पाहिजे सेक्शन ऑर्डर स्ट्रॅटेजी. ठीक आहे, आता एक्झाम कशी आहे, एक्झाममध्ये सेक्शन वाईज तुम्हाला प्रश्न येतात. सो त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. मग तुम्ही जी स्ट्रॅटेजी अप्लाय केली आहे, जी चाललेली आहे, ते स्ट्रॅटेजी तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. स्पीड इम्प्रूव्ह करायची आहे, ॲक्युरेसी वाढवायची आहे. सो हे तुमचा फायनल टचअप आहे. ठीक आहे, हे तुमचं फायनल रिव्हिजन असणार आहे. काही दिवसच तुम्हाला उरतील. सो यामध्ये थोडंसं माइंड सुद्धा शांत ठेवायचं आणि व्यवस्थितपणे फोकस राहायचा आहे. ठीक आहे, तर आता येतो इथे मुख्य इम्पॉर्टंट पॉईंट, तो म्हणजे एक्झामिनेशनचा दिवस, परीक्षेचा दिवस. ठीक आहे, आता परीक्षेच्या दिवशी तुम्हाला काय स्ट्रॅटेजी अप्लाय करायची किंवा काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ते आपण पाहूया. ठीक आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं 150 मिनिट्स तुम्हाला एक्झामिनेशनसाठी दिले जातात, 2.5 तास. ठीक आहे, सो यामध्ये फर्स्ट 60 मिनिट तुम्ही काय करायचं. ठीक आहे, जे इझी क्वेश्चन्स आहेत ज्याला आपल्याला खूप कमी वेळ लागतो ते इझी क्वेश्चन्स आपण काय करायचं, फटाफट सोडून घ्यायचं आहे. ठीक आहे, डायरेक्ट फॉर्म्युला जे आहेत है ना, म्हणजे ज्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्ही सॉल्व्ह करू शकता है ना, म्हणजे जे की तुमच्या फॉर्म्युलामध्ये बसलं की लगेचच ते सॉल्व्ह होणार आहेत, असे प्रश्न तुम्ही लगेचच सोडून घ्यायचे. ठीक आहे, क्वेश्चन सॉल्वेबल इन लेस दॅन 1 मिनिट. जसं की मी तुम्हाला सांगितलं 45 सेकंड प्रत्येक प्रश्नाला द्यायचं आहे. ठीक आहे, मग असे प्रश्न जे तुम्हाला 45 सेकंडच्या आत होऊ शकतात या प्रश्नांना पहिलं फटाफट सोडून घ्यायचं आहे. ओके, तुमचा गोल काय असला पाहिजे, पहिल्या 60 मिनिट्समध्ये तुमचा गोल काय असला पाहिजे, मॅक्झिमम क्वेश्चन्स क्विकली अटेम्प्ट करणे. बरोबर आहे, जे सोपे प्रश्न आहेत, जे तुम्हाला सोपे प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह होऊ शकतात, असे प्रश्न फटाफट मॅक्झिमम प्रश्न असे सॉल्व्ह करून घ्यायचे 60 मिनिटामध्ये सुरुवातीच्या. ओके, आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रूल लक्षात ठेवा, 1 मिनिटपेक्षा जास्त वेळ घेत असेल तर स्किप करायचं लगेच. एखाद्या प्रश्न मी तर जसं तुम्हाला सांगितले 45 सेकंडच्या आतच घ्यायचा आहे, बट मॅक्झिमम जर मोठा प्रश्न असेल वाचण्यासाठी समजण्यासाठी 1 मिनिट जास्तीत जास्त जर गेला तर तो प्रश्न लगेचच सोडून द्यायचा आहे, फटाफट पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे. ओके, हे तुमचे पहिले 60 मिनिट आहेत. ओके, फर्स्ट 60 मिनिट आहेत, मी पूर्ण एक्झामचं नाही सांगत, फर्स्ट 60 मिनिट 1 मिनिट तुम्ही देऊ शकता प्रश्नाला जर खूपच मोठा प्रश्न असेल तर. आलं का लक्षात?
त्यानंतर त्याच्या पुढचे जे 60 मिनिट असतील तिथे तुम्हाला काय करायचं, आता पुढच्या 60 मिनिटामध्ये तुम्हाला रिडिंग कॉम्प्रिहेन्शनकडे वळायचं, म्हणजे तुमचा जो पॅसेज असतो तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. DI चे जे क्वेश्चन्स असतात डेटा इंटरप्रिटेशनचे, ते तुम्हाला DI चा जो डेटा दिलेला असतो तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि त्यावरचे जे 5 प्रश्न असतात ते 5 प्रश्न सोडवून घ्यायचे आहेत. लॉजिकल पझल्स आणि मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला सोडवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. जे नेक्स्ट 60 मिनिट्स आहेत, म्हणजे सेकंड जो 60 मिनिटचा जो वेळ असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला फोकस करायचं आहे मोस्टली स्कोर वाढवण्यावरती आणि तुमचं ॲक्युरेसी जी आहे ती मेंटेन ठेवायची आहे. आता उरले तुमचे शेवटचे 30 मिनिट. ठीक आहे. 150 मिनिटाची ही एक्झाम असणार आहे. 60 आणि 60 मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचं मी सांगितलं. शेवटच्या 30 मिनिटामध्ये तुम्हाला आता जे उरलेले प्रश्न आहेत तिकडे जास्त लक्ष द्यायचे. जे तुम्ही फिक्स तुम्हाला स्कोर मिळणार आहे, तुमचा स्कोर सिक्युअर करणारे प्रश्न तुम्ही आता सोडून घेतले. जे स्किप केलेले आहेत आता तिकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. ऑप्शन्स एलिमिनेशन जे आहेत, म्हणजे एखाद्या प्रश्नाचं जे तुम्हाला उत्तर माहिती नसेल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, ऑप्शन्स एलिमिनेशन टेक्निक वापरायची. ठीक आहे. जो जास्त जवळचा ऑप्शन तुम्हाला वाटतो तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. इंटेलिजंट गेसिंग तुम्हाला करायची. आता तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहित नाही तर तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर तुम्ही लक्षात ठेवा, ह्या गोष्टी तुम्ही केव्हा करू शकता, जेव्हा तुमच्या एक्झामिनेशनमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. ठीक आहे. आणि CET मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. त्यामुळे 200 पैकी 200 प्रश्न तुम्ही काय करू शकता, अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. सो आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत. काय करायचंय, पहिले जे 60 मिनिट आहेत त्यामध्ये लक्ष द्यायचे की तुम्हाला 1 मिनिटापेक्षा जास्त ज्या प्रश्नाला लागत आहेत ते सोडून द्यायचे आहेत, स्किप करायचे. त्याला आपण लास्ट 30 मिनिट्समध्ये बघूया. त्यानंतर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, सोपे सोपे आहेत, लगेच सोडवता येऊ शकतात, डायरेक्ट फॉर्म्युलामधले, ते सोडून घ्यायचे. सेकंड जे 60 मिनिट्स असतील तिथे तुम्हाला जे DI चे प्रश्न आहेत, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे, असे प्रश्न सॉल्व्ह करून घ्यायचे. आणि उरलेले 30 मिनिट आहेत, जे बाकीचे आपण क्वेश्चन स्किप केलेत, जे पुढे ढकललेत, त्यांच्यावरती फोकस करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे 200 पैकी 200 प्रश्न आपल्याला सोडवायचेच आहेत. आलं लक्षात? सो हे असेल आपलं डेली वीकली प्लॅन आणि एक्झामिनेशनच्या दिवशी आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्की त्याचं तुम्हाला सोल्युशन देईन. जे विद्यार्थी 6 एप्रिलचा अटेम्प्ट देत आहेत, म्हणजे नेक्स्ट मंथचा अटेम्प्ट देत आहेत, त्यांच्यासाठी आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच तर सुरू झालेली आहे. हे तुम्ही अटेम्प्ट करू शकता. बट ज्या विद्यार्थ्यांनी 9th मेचा अटेम्प्ट द्यायचं ठरवलेलं आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे लाईव्ह बॅच अवेलेबल आहे. या लाईव्ह बॅचमध्ये तुमचा संपूर्ण MBA CETचा सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जातो आणि काही कारणास्तव एखादा दिवस तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड नाही करू शकले तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन त्याचं मिळू शकतं, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस नेहमी होत राहील, तुमचं प्रिपरेशन कंटिन्यूमध्ये होत राहील. त्यासोबतच या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल्स मिळणार आहेत, जसे की टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, MCQ सिरीज PDF, या सर्व गोष्टी तुम्हाला स्टडी करण्यासाठी मिळतात. सो तुमची चांगली प्रॅक्टिस होते, चांगला कन्सेप्ट क्लिअर होतो आणि बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी तुमचा स्कोर सुद्धा चांगला येऊ शकतो. सो आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला जॉईन करता येईल. जे विद्यार्थी रेकॉर्डेड बॅच जॉईन करणार आहेत त्याची फीस आहे 2000 रुपीज ओनली आणि जे विद्यार्थी लाईव्ह जॉईन करणार आहेत त्यांच्यासाठी आहे 3000 रुपीज फीस. ओके. सो फटाफट जॉईन करायचं आहे. जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअरवरती जा, ॲप्लिकेशन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, हा ॲप्लिकेशन दिसेल, इन्स्टॉल करा, ओपन करा. ओपन केल्यानंतर इथे खाली बघा स्टोअर सेक्शन आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक सर्च बॉक्स ओपन होईल. सर्च बॉक्समध्ये MBA CET सर्च करायचं आहे, तिथे तुम्हाला हा कोर्स दिसेल. कोर्सवरती क्लिक करून जॉईन नाववरती क्लिक करून तुम्ही फीस भरून ॲप्लिकेशनमधून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. फटाफट जॉईन करायचं, प्रिपरेशनला सुरुवात करायची आहे. आणि आणखीन काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये नक्की देईन. Okay, so thank you so much. Have a great day. See you in the next session.